घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज़ दी, घर से बाहर निकलना पड़ेगा। गरीब आ गया है, गरीब आ गया है, भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। अरे द्वार पालो
प्यास कहना कलर पे दरिया पत्थर जागोरा दरिया पत्थर जागोरा दरिया पत्थर जागोरा दरिया पत्थर जागोरा। जनाबाई सांगतात मी धरलं कोणाला धरलं दरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर गळ्याला दोर बांधून मी चोर धरला या पंढरीच्या चोराला मी धरलं। नामदेव महाराज सांगतात ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी। असा त्या ठिकाणी चोर आज त्या ठिकाणी गुफेत सुद्धा देवाला चोर म्हणूनच त्या ठिकाणी ती मुलगी आवाज देते। शेवट त्या ठिकाणी घडला असं भगवंत मुली घेणार तर तो मुनी घेणार जामवंत पळत आले जामवंत धावत पळत जेव्हा त्या ठिकाणी आले अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गाण्यात नाच गावतानात पैंजण धरले अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गाण्यात नाच गावतानात पैंजण धरले। त्या ठिकाणी वार बुधवार असे नामदेव महाराज त्यात लिहितात आणि असा श्रावण मास अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र रात्रीचे 12 वाजलेले आणि रात्रीच्या 12 वाजेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवताराला येतात। गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण भगवान की जय। देवाचा अवतार झाला लगेच हातापायातल्या बेड्या गळून पडल्या वसुदेवांनी उचललं त्या ठिकाणी भगवंताचा रडण्याचा आवाज अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भगवंताचा अवतार झाला उचललं आणि उचलून त्या ठिकाणी आपल्या टोपल्यामध्ये घेतलेलं वसुदेवांनी आणि ते वसुदेव भगवंताला त्या ठिकाणी अणूच कारागृहातून बाहेर काढतात आपल्या त्या ठिकाणी मस्तकावर टोपल्यामध्ये त्या ठिकाणी धारण करतात आणि वसुदेव मथुरेतून गोकुळाच्या दिशेने निघाले। जाता जाता यमुना नदी आडवी लागली। आता पाण्यातून कसं जायचं तर यमुना नदी वाट देते आणि यमुना नदी त्या ठिकाणी दुभांगली दिली वाट यमुने माय खरी हो। यमुनेमध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर भगवंताच्या पायाचं दर्शन यमुना माता करतात आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी आता वसुदेव निघाले भगवंताला घेऊन। सगळ्यांना आनंद आहे गोमाता आनंदी झाली पृथ्वी माता आनंदी झाली सगळे मयुरादी पक्षी नृत्य करीतात नद्या वाहतात दोई तड्या गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की भगवान परमात्मा गोकुळाच्या दिशेने निघालेले वसुदेव घेऊन त्या ठिकाणी निघाले। मोठा आनंद त्या ठिकाणी पूर्ण ब्रह्मांड पाहत होतं सगळ्या जगाला त्या ठिकाणी आनंदी आनंद आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये वसुदेवांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे। वसुदेवांचं आगमन त्या ठिकाणी जेव्हा गोकुळात झालं त्या ठिकाणी सगळ्या गोमाता आनंदी पृथ्वी माता घेऊ लागली।